Now we are going to start the third type of cell division. The third type of cell division is meiosis. This meiosis again it is called as reduction division. आता आपल्याला काय करायचं आहे की थर्ड टाइप मध्ये जायचं आहे सेल डिव्हिजनचा. पहिला टाइप होता अमायटॉसिस, दुसरा टाइप होता मायटॉसिस, थर्ड टाइप आहे मिओसिस. आता या मिओसिसला आपल्याला सुरू करायचं आहे. ॲक्च्युली काय असते मिओसिसमध्ये? ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर मिओसिस इट टेक्स प्लेस फॉर सेक्झुअल रिप्रोडक्शन. की हे मिओसिस केव्हा होते आणि कशासाठी होते? जर त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला सेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये जायचं जर असेल तर ही पर्टिक्युलर डिव्हिजनचा पार्ट होतो, दॅट इज कॉल्ड ॲज मिओसिस. याला रिडक्शन डिव्हिजन पण म्हणतात. मग आता या मिओसिसला आपण डिफाईन करू, मग त्याचं कन्सेप्ट पाहू, त्याच्यानंतर मेकॅनिझममध्ये जाऊ की बा या मिओसिसमध्ये होते काय. आपण डिफाईन कसं करतो? द डिव्हिजन विच डिवाइड्स द सेल into 4. The division which divides the cell into 4 and reduces the chromosome number to half than that of the parental cell, that particular division it is called as meiosis. काय म्हटलं मी की समजा एक सेल आहे, त्या पर्टिक्युलर सेलमध्ये सपोज तो माझा सेल आहे, त्या पर्टिक्युलर सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 आहे. हा पर्टिक्युलर सेल जर मला मिओसिसमध्ये न्यायचा असेल तर इनडायरेक्टली हा सेल पहिल्यांदा 2 सेलमध्ये डिवाइड होईल. क्रोमोझोमचा नंबर हाफ होऊन जाईल, म्हणजे किती होईल? 23. आणि हे तयार झालेले जे 2 सेल्स आहे हे पुन्हा अजून एकदा डिव्हिजनमध्ये जाईल. त्या डिव्हिजनमध्ये मात्र क्रोमोझोमचा नंबर तोच राहील, तो नाही तेव्हा कमी होणार. म्हणजे पहिल्या डिव्हिजनच्या वेळेस क्रोमोझोमचा नंबर हाफ होईल, दुसऱ्या डिव्हिजनच्या वेळेस क्रोमोझोमचा नंबर तोच राहील. म्हणजे इनडायरेक्टली पहिल्या एका सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर काय होता? 46. नवीन तयार झालेल्या 2 सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर किती होता? 23. आता हा 23 क्रोमोझोम असणारा सेल जर डिवाइड झाला, 2 सेल्स तयार झाले. हा पण 23 क्रोमोझोम असणारा सेल जर डिवाइड झाला आणि 2 सेल्स तयार झाले, तर या चारही सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर 23 असा जर राहत असेल तर दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज नाव कॉल्ड ॲज मिओसिस. म्हणजे इनडायरेक्टली या मिओसिसमध्ये एका पॅरेंटल सेलपासून किती सेल्स नवीन तयार होतात? तर 4. त्या 4 पैकी कुठल्याही एका सेलला जर पॅरेंटल सेल सोबत कम्पेअर केलं तर क्रोमोझोमचा नंबर कसा आहे? हाफ. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर काय झाला? रिड्यूस. हेच दिस पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज रिडक्शन डिव्हिजन. दिस पर्टिक्युलर डिव्हिजन अगेन इट इज कॉल्ड ॲज मिओसिस. मग आता हे प्लांट्समध्ये केव्हा होईल आणि ॲनिमल्समध्ये केव्हा होईल आणि कशासाठी होईल? So in plants, this particular meiosis it takes place for the formation of spores. In plants, this particular meiosis it takes place for the formation of spores, and in animals, this particular meiosis takes place for the formation of gametes. थोडा फरक आहे की प्लांट्समध्ये हे मिओसिस व्हायचं असेल तर स्पोर्स तयार करायसाठी होईल, आणि ॲनिमल्समध्ये हेच पर्टिक्युलर मिओसिस जर व्हायचं असेल तर हे गमिट्स तयार करायसाठी होईल. मग ॲक्च्युली काय असतं या मिओसिसमध्ये? मिओसिसमध्ये 2 स्टेप असतात, एक मिओसिस 1 आणि दुसरं मिओसिस 2. मी आता सांगितलं की एकापासून पहिल्यांदा 2 तयार होतात आणि 2 पासून नंतर 4 तयार होतात. एकापासून 2 तयार होत असेल, क्रोमोझोमचा नंबर हाफ राहिलेला असेल तर याला म्हणतो आपण मिओसिस 1. आणि 2 पासून जर 4 तयार झाले असेल पण त्या चारहीमध्ये क्रोमोझोमचा नंबर जर सेम असेल तर इनडायरेक्टली त्याला काय म्हणतो आपण? मिओसिस 2. म्हणजे इनडायरेक्टली मायटॉसिस सारखं नाही आहे. मायटॉसिसमध्ये कसं होतं की एक सेल सरळ 2 सेलमध्ये डिव्हाइड झाला, क्रोमोझोमचा नंबर तोच राहिला. म्हणून मायटॉसिसला काय म्हटलं होतं आपण? इक्वेशनल डिव्हिजन. या पर्टिक्युलर मिओसिसमध्ये काय म्हणून राहिलं? क्रोमोझोमचा नंबर हाफ होतोय. दॅट्स दिस पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज मिओसिस. मग ॲक्च्युली काय झालं की या मिओसिसमध्ये 2 पार्ट आहे. द वन इट इज कॉल्ड ॲज M1, त्याला म्हणतो आपण मिओसिस 1. दुसरा आहे M2, दॅट इज कॉल्ड ॲज मिओसिस 2. M1 मध्ये एक सेल 2 सेलमध्ये डिवाइड होईल आणि M2 मध्ये 2 सेल्सपासून टोटल 4 सेल्स तयार होईल. पण आता स्टेप्स कशा राहील? तर M1 मध्ये पहिल्यांदा ऑलरेडी कुठले डिव्हिजन व्हायचं जर असेल तर इंटरफेस झालेली असते. तिथे कॉमन आहे, मॅटॉसिससाठी कॉमन आहे, मिओसिससाठी कॉमन आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्या इंटरफेजमध्ये G1 फेज झालेली आहे, S फेज झालेली आहे, G2 फेज झालेली आहे. त्याच्यानंतर मग मिओसिस सुरू जर होत असेल ना तर या पर्टिक्युलर मिओसिस 1 मध्ये मग स्टेप्स राहील. स्टेप्स कोणत्या राहील? प्रोफेज 1, मेटाफेज 1, अनाफेज 1, टिलोफेज 1, सायटोकायनेसिस 1. 1 का लागलं? कारण मिओसिस 1च्या ह्या स्टेप्स आहे. मग एकदा मिओसिस 1 कंप्लीट झालं, सायटोकायनेसिस 1नी जर मिओसिस 1 कंप्लीट झालं, 2 सेल्स तयार झाले, तर हे दोन्ही सेल्स मिओसिस 2 मध्ये जाईल. आणि मिओसिस 2 मध्ये जर गेले असेल तर पुन्हा तिथे त्या स्टेप्स राहील. काय? प्रोफेज 2, मेटाफेज 2, अनाफेज 2, टिलोफेज 2 आणि सायटोकायनेसिस 2.
म्हणजे इनडायरेक्टली ही मोठी एक प्रोसेस आहे. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज meiosis. So what is finally the meiosis is the meiosis, it is nothing but it is called as reduction division. In this particular meiosis, the single cell it divides finally into four. Finally the single cell it divides finally into four, and this particular meiosis it reduces the chromosome number to half than that of the parental cell. It reduces the chromosome number to half than that of the parental cell. That particular division it is called as meiosis. चला बघा आता meiosis. This is again called as reduction division. It is a special kind of cell division which occurs in reproductive or germ cells of sexually reproducing organisms. मी आताच सांगितलं की this particular meiosis it takes place during sexual reproduction. The term meiosis was coined by J.B. Farmer in 1905. ही जी term आहे meiosis ही J.B. Farmer ने 1905 मध्ये introduce केलेली आहे. In meiosis, the number of chromosomes is reduced to half. Hence, this particular meiosis is also called as reduction division. या meiosis मध्ये एका parental cell पासून जेव्हा 4 cells तयार होतात त्यावेळेस chromosomeचा number हा half होतो. That's why this particular division it is called as reduction division. The cells formed in meiosis are called as meiocytes. या particular meiosis मध्ये जे 4 cells तयार होतात त्या चारही cellsला collectively म्हणतात meiocytes. Meiosis produces 4 haploid daughter cells from a diploid parental cell. तेच आपण आता तेव्हाच बोलून राहिलो काय की ओरिजिनल सेल फॉर एक्झाम्पल जर डिप्लॉइड असेल, डिप्लॉइड कशाला म्हणतात की ज्या पर्टिक्युलर सेल मधल्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स पेअर्ड आहे त्याला काय म्हणतात डिप्लॉइड. आणि त्या पर्टिक्युलर सेल पासून जर 4 सेल्स तयार झाले या पर्टिक्युलर मियोसिस मध्ये तर चारही सेल्स मध्ये क्रोमोझोमचा नंबर हा पॅरेंटल सेल पेक्षा अर्धा राहील, पण सगळे क्रोमोझोम्स मात्र अनपेअर्ड राहील. ओरिजिनल सेलमध्ये पॅरेंटल सेलमध्ये क्रोमोझोम्स कसे होते पेअर्ड, म्हणून त्याला काय म्हणतो आपण डिप्लॉइड. पण नवीन तयार झालेल्या चारही सेल्समध्ये सगळे क्रोमोझोम्स कसे राहील अनपेअर्ड. जसं एक एक्झाम्पल की माझ्या बॉडीच्या सेलमध्ये जर 46 क्रोमोझोम असेल तर ते 46 क्रोमोझोम म्हणण्यापेक्षा 23 पेअर्स असं म्हणणं चांगलं होईल, त्याला काय म्हणतो आपण डिप्लॉइड. पण 4 नवीन तयार झालेल्या सेल्समध्ये या मियोसिसमध्ये प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आहे 23. आणि 23 क्रोमोझोम 1 2 3 4 असे कुठलाच क्रोमोझोम दुसऱ्या क्रोमोझोम सोबत पेअर नाही झालेला आहे. प्रत्येक क्रोमोझोम इंडिपेंडंट आहे, म्हणजे इनडायरेक्टली काय क्रोमोझोम्स पेअर्ड नाही आहे. 23 क्रोमोझोम आहे पण ते सगळे अनपेअर्ड आहे, म्हणून त्या सेलला काय म्हणतो आपण हॅप्लॉइड. दॅट इज कॉल्ड एज हॅप्लॉइड. सो meiosis produces 4 haploid daughter cells from a diploid parental cell. Meiosis takes place in 2 steps. मी आता सांगितलं they are the first meiotic division and the second meiotic division. That is called as meiosis 1 and the another it is called as meiosis 2. meiosis 1 ला heterotypic division म्हणतात, meiosis 2 ला homotypic division म्हणतात. आता आपण सुरू करू पूर्ण मेकॅनिझम. या मेकॅनिझम मध्ये पहिला पार्ट आहे meiosis 1 आणि दुसरा पार्ट आहे meiosis 2. ठीक आहे. meiosis 1 मध्ये आपला काय कन्सेप्ट राहणार आहे, म्हणजे फायनली काय दिसायला पाहिजे आपल्याला की एका सेल पासून 2 सेल्स तयार झाले पाहिजे पण क्रोमोझोमचा नंबर हाफ झाला पाहिजे. हा आपला कन्सेप्ट आहे आता. ठीक आहे. एका सेल पासून 2 सेल्स तयार झाले पाहिजे पण दोनही सेल्स मध्ये क्रोमोझोमचा नंबर पॅरेंटल सेल पेक्षा हाफ दिसला पाहिजे, तर आपलं meiosis 1 बरोबर आहे. करेक्ट. सो दिस इज कॉल्ड एज meiosis 1. तर the process of meiosis it takes place thus in 2 steps. The one it is called as meiosis 1, the another it is called as meiosis 2. First is meiosis 1. बघा, it is an actual reductional division in which a diploid cell is converted into 2 haploid cells. The formed cells are different from parental cell, hence meiosis is called as a heterotypic division. की या meiosis 1 मध्ये एका सेल पासून 2 सेल्स तयार होतात पण ओरिजिनल सेल जर डिप्लॉइड असेल तर नवीन तयार झालेले सेल्स हे हॅप्लॉइड असतात. म्हणजे याचा अर्थ नवीन तयार झालेले सेल्स हे पॅरेंटल सेल सारखे नाही. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर meiosis 1 इट इज कॉल्ड एज हेटेरोटिपिक डिव्हिजन. इट इज कॉल्ड एज हेटेरोटिपिक डिव्हिजन. पुढे meiosis 1 is divided into 4 various stages. The various stages are prophase 1, metaphase 1, anaphase 1, telophase 1. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टिलोफेज मध्ये न्यूक्लियस डिवाइड झाला. अँड फायनली सायटोकायनेसिस 1 म्हणजे प्रोफेज 1, मेटाफेज 1, अनाफेज 1, टिलोफेज 1 मध्ये या पर्टिक्युलर सेल मधला न्यूक्लियस फक्त डिवाइड झाला. आणि या सायटोकायनेसिस 1 मध्ये त्याचा सायटोप्लाझम डिवाइड झाला. म्हणजे कोणतंही डिव्हिजन असेल तर पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस असते, नंतर सायटोकायनेसिस असते. म्हणजे इनडायरेक्टली या 4 फेजेसला आपण काय म्हणू कॅरिओकायनेसिस.
आणि या पर्टिक्युलर पार्टला काय म्हणू आपण, सायटोकायनेसिस. सो फर्स्ट वन इट इज कॉल्ड ॲज अ प्रोफेज 1. ठीक आहे. आता ही प्रोफेज 1 आहे. इट इज द लॉंगेस्ट फेज ऑफ दिस पर्टिक्युलर मियोसिस 1. So it is the longest phase of meiosis 1 and is subdivided into 5 substages. ही प्रोफेज 1 जर असेल तर त्याच्यात पण पुन्हा अजून सब स्टेजेस आहे 5. दे आर द लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. दे आर लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. आता या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला थोडा चेंज दिसेल. ठीक आहे. द फर्स्ट स्टेप इट इज कॉल्ड एज लेप्टोटीन. ही त्याची डायग्राम आहे. बघा. In this, the chromosomes become distinct, long, thread-like and coiled. They look bucket-shaped in nucleus. या पर्टिक्युलर फेजमध्ये तुम्हाला या लेप्टोटीनमध्ये, ही लेप्टोटीन कशाची फेज आहे, प्रोफेज 1. तर या पर्टिक्युलर लेप्टोटीनमध्ये आता हे जे क्रोमोझोम्स तुम्हाला दिसून राहिले, हे सगळे क्रोमोझोम्स आपण आता इथे दाखवलेले हे क्रोमोझोम्स आता क्लिअर दिसतात. ते बकेट सारखे पण दिसायला लागतात. The centrioles divides into 2 and migrate to the opposite poles. की या पर्टिक्युलर न्यूक्लियसच्या बाहेर सेंट्रिओल्स प्रेझेंट आहे. एक सेंट्रिओल असेल तर इनडायरेक्टली तो डिवाइड झालेला आहे 2 मध्ये. 2 सेंट्रिओल्स डिवाइड झालेले असेल म्हणजे तयार झालेले असेल तर ते एक या पोलला जाईल तर एक या पोलला जाईल. ओके. परत पहा. इन दिस क्रोमोझोम्स बिकम्स डिस्टिंक्ट. क्रोमोझोम्स एकदम क्लिअर दिसतात. ठीक आहे. लॉंग, थ्रेड लाईक अँड कॉइल्ड. लॉंग असतात, थ्रेड लाईक असतात आणि कॉइल्ड असतात. दे लुक बकेट शेप्ड इन न्यूक्लियस. ते बकेट सारखे दिसतात. द सेंट्रिओल्स डिवाइड इंटू 2 अँड मायग्रेट टू द अपोजिट पोल्स. एक सेंट्रिओल असेल तर तो डिवाइड होईल. डिवाइड होत असेल तर इनडायरेक्टली 2 तयार होईल. 2 असेल तर 2 आपापल्या पोल्सला जाईल. दिस इज द फर्स्ट सब स्टेज ऑफ प्रोफेज 1 दॅट इज कॉल्ड ॲज अ लेप्टोटीन. द सेकंड इट इज कॉल्ड ॲज अ झायगोटीन. बघा झायगोटीन मध्ये इन दिस पेरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ सायनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. दिस पेरिंग इट इज कॉल्ड ॲज अ सायनॅप्सिस. आता या पर्टिक्युलर सेकंड सब स्टेज मध्ये प्रोफेज 1च्या काय झालेलं आहे बघा. इन दिस पेरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ सायनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. दिस पेरिंग इज कॉल्ड ॲज सायनॅप्सिस. आता थोडंसं समजून घ्या काय आहे की या पर्टिक्युलर सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये मी इथे क्रोमोझोम्स 4 काढलेले आहे. 4 काढले आहे म्हणजे काय काढलं आहे तर ॲक्च्युली ही क्रोमोझोमची एक पेअर आहे आणि ही पण एक क्रोमोझोमची पेअर आहे. कुठल्याही पर्टिक्युलर क्रोमोझोमच्या पेअरमध्ये एक क्रोमोझोम पॅटर्नल असतो आणि दुसरा क्रोमोझोम मॅटर्नल असतो. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे टोटल एका सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमचा नंबर जर 46 असेल तर या 46 क्रोमोझोमपैकी 23 क्रोमोझोम्स फादरकडून आलेले आहेत आणि 23 क्रोमोझोम्स मदरकडून आलेले आहेत. जे मदरकडून 23 क्रोमोझोम्स आलेले आहेत त्यांना आपण मॅटर्नल क्रोमोझोम्स म्हणतो. फादरकडून जे 23 क्रोमोझोम्स आलेले आहेत त्या क्रोमोझोम्सला आपण पॅटर्नल क्रोमोझोम म्हणतो. आणि नेहमी त्या पर्टिक्युलर सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये मॅटर्नल क्रोमोझोम हा पॅटर्नल क्रोमोझोम सोबत पेअर होतो. म्हणजे इनडायरेक्टली मी इथे या पर्टिक्युलर सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये टोटल 4 जरी क्रोमोझोम्स दाखवलेले असले तरी हे 4 क्रोमोझोम्स 2 पेअरमध्ये आहे. म्हणजे इनडायरेक्टली ही एक पेअर आहे आणि ही एक पेअर आहे. मी एक काय केलेलं आहे इथे एक क्रोमोझोम लाईट दाखवलेला आहे, दुसरा क्रोमोझोम डार्क दाखवलेला आहे. एक क्रोमोझोम लाईट दाखवलेला आहे, दुसरा क्रोमोझोम डार्क दाखवलेला आहे. म्हणजे एक क्रोमोझोम मॅटर्नल दाखवलेला असेल तर दुसरा क्रोमोझोम पॅटर्नल दाखवलेला आहे. एक क्रोमोझोम मॅटर्नल दाखवलेला असेल तर दुसरा क्रोमोझोम पॅटर्नल दाखवलेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली असे क्रोमोझोम्स या सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये ते जर बकेट सारखे दिसत असतील फक्त तर त्या पर्टिक्युलर फेजला काय म्हणतो आपण, लेप्टोटीन. काय म्हणतो, लेप्टोटीन. आता आपण या झायगोटीन मध्ये काय म्हणतो की हे जे पर्टिक्युलर मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम्स आहे या पर्टिक्युलर झायगोटीन मध्ये ते काय होईल, पेअर होईल. आता हा मॅटर्नल क्रोमोझोम आहे, हा पॅटर्नल क्रोमोझोम आहे, 2 क्रोमोझोम्स आता पेअर झाले. हा मॅटर्नल क्रोमोझोम आहे, हा पॅटर्नल क्रोमोझोम आहे, हे 2 क्रोमोझोम्स काय झाले, पेअर झाले. Pairing of this particular chromosomes takes place in this particular phase. That particular phase it is called as zygote. Zygote part. In this, the pairing of non-sister chromatids of homologous chromosomes, similar looking chromosomes are called as the homologous chromosomes. Takes place by the formation of synaptonymal complex. This pairing it is called as synapsis. असे क्रोमोझोम जर पेअर होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सायनॅप्सिस. Each pair consists of a maternal chromosome and a paternal chromosome. या पर्टिक्युलर पेअर मध्ये एक क्रोमोझोम मॅटर्नल असेल तर दुसरा क्रोमोझोम पॅटर्नल असेल. क्रोमोझोम पेअर्स आर कॉल्ड ॲज अ बायव्हॅलंट. की हे जी क्रोमोझोमची एक पेअर आहे त्याला काय म्हणतो आपण, बायव्हॅलंट, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, टेट्राड्स.
त्याला काय म्हणतो आपण? टेट्राड. किंवा सर टेट्राड का म्हणतात? बायव्हॅलंट म्हणजे दोनची पेयर, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? बायव्हॅलंट. पण टेट्राड का म्हणतात? कारण एका क्रोमोझोम मध्ये 2 क्रोमॅटिड्स असतात, दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये पण 2 क्रोमॅटिड असतात. अशा किती क्रोमॅटिड्स या पर्टिक्युलर 2 क्रोमोझोम्स मध्ये प्रेझेंट आहेत? 4. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ टेट्राड. दॅट्स व्हाय दॅट इज कॉल्ड ॲज टेट्राड. आता हे जर टेट्राड तुम्हाला पाहायचं असेल ना, तर हे टेट्राड आपल्याला या झायगोटीन मध्ये नाही पाहता येणार. हे टेट्राड पाहायचं असेल तर याच्या पुढच्या स्टेज मध्ये पाहावं लागेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅकेटिंग. सो नेक्स्ट स्टेज इट इज कॉल्ड ॲज पॅकेटिंग. बघा, in this each individual chromosome split longitudinally into 2 similar chromatids. yes, तेच म्हटलं मी आता की हा क्रोमोझोम मॅटर्नल आहे, हा क्रोमोझोम पॅटर्नल आहे. की हा मॅटर्नल क्रोमोझोम असेल तर लॉन्जिट्युडिनली स्प्लिट होईल, हा पॅटर्नल क्रोमोझोम असेल तर तो पण लॉन्जिट्युडिनली स्प्लिट होईल. आता पहा तुम्हाला 1 2 3 4 म्हणजे हीच डायग्राम इथे पहा कशी दिसून राहिली. म्हणजे किती क्रोमॅटिड्स दिसत आहे? 1 क्रोमॅटिड, 2 3 4. म्हणून याला आपण आधी काय म्हटलं होतं? टेट्राड. ठीक आहे. तर या पॅकेटिंग मध्ये काय होईल की या मॅटर्नल क्रोमोझोम मधले जे 2 क्रोमॅटिड आहे, पॅटर्नल क्रोमोझोम मधले 2 क्रोमॅटिड आहे, हे आता तुम्हाला इथे क्लिअर दिसेल. बघा, इन दिस each individual chromosome split longitudinally into 2 similar chromatids. Okay, the homologous chromosomes begin to separate from each other but remain attached together at one or more points. की हे जे 2 क्रोमोझोम आहे यांना आपण होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. हे जे 2 क्रोमोझोम आहे यांना आपण 2 होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. हा 1 क्रोमोझोम आहे, 2 क्रोमॅटिड आहे, हा 1 क्रोमोझोम आहे, 2 क्रोमॅटिड आहे. आता या पर्टिक्युलर पॅकेटिंग मध्ये काय होते की हा क्रोमोझोम या क्रोमोझोम पासून दूर जायला लागतो, पण काही त्याची रिजन असेल तर चिटकून राहतात. तो जिथे चिटकून राहतो त्या पर्टिक्युलर पॉइंटला म्हणतो आपण कायझमॅटा. त्याला काय म्हणतो आपण? कायझमॅटा. परत पहा, the homologous chromosomes begin to separate from each other but remain attached together at one or more point. पहा, हे इथे अटॅच आहे, हे इथे अटॅच आहे. These points appear like a cross. आता हे पर्टिक्युलर पॉइंट जर असेल तर पहा, आता हे क्रॉस सारखे दिसत आहे, क्रॉस सारखे दिसत आहे. सो these points appear like a cross called as a chiasmata. जिथे पर्टिक्युलर अटॅच आहे, म्हणजे हा क्रोमोझोम या क्रोमोझोम पासून, हा पूर्ण एक क्रोमोझोम या पूर्ण क्रोमोझोम पासून दूर जाताना तो जिथे कुठे अटॅच असेल त्या अटॅच असलेल्या रिजनला काय म्हणतो आपण? कायझमॅटा. Chromatids break at this point, segments of chromatids get exchanged. This is called as a crossing over or it is called as a recombination. म्हणजे इनडायरेक्टली जिथे तुम्हाला हे क्रॉसिंग दिसून राहिलं, आता काय होईल की याचा हा जो एवढा पार्ट आहे या पर्टिक्युलर क्रोमॅटिडचा जो व्हाईट पार्ट दिसत आहे हा इथून ब्रेक होईल, या क्रोमोझोमच्या या पार्टला जॉईन होईल. इथला जो डार्क पार्ट आहे हा इथून कट होईल, तो इकडे जॉईन होईल. म्हणजे इनडायरेक्टली हा क्रोमॅटिडचा एवढा सेगमेंट इकडे जाईल, इथला डार्क सेगमेंट इथे जाईल. याला काय म्हणतो आपण? क्रोमोझोमल एक्सचेंज. दॅट इज अगेन कॉल्ड एज क्रॉसिंग ओव्हर. दॅट इज अगेन कॉल्ड एज रिकॉम्बिनेशन. सो the characteristic feature of leptotin is pairing of chromosomes. Again, the characteristic feature of this particular zygote is the close nature of that particular chromosome, and the characteristic of the feature of this particular packeting is crossing over. That is the exchange between the segments of the chromosome. So first step it is called as a leptotin, second it is called as a zygote, next it is called as a packeting. The fourth phase of prophase 1 is diplotin. ही आहे डायग्राम डिप्लोटिनची, ही आहे डायग्राम डायकायनेसिसची. ठीक आहे. डिप्लोटिन बघा, कायझमॅटा फॉर्म्ड इन पॅकेटिन आर very clear in diplotin due to beginning of repulsion of homologous chromosomes. This is called as a desynapsis. आता या पर्टिक्युलर डिप्लोटिन मध्ये काय झालं, ऍक्च्युली आधीच्या पॅकेटिंग मध्ये काय झालं होतं की कायझमा म्हणजे क्रॉसिंग ओव्हर झालं होतं. हे जे क्रोमॅटिडचे सेगमेंट आहे हे एक्सचेंज झाले होते. आता हे या पर्टिक्युलर डिप्लोटिन मध्ये एकदम क्लिअर दिसतात, एकदम क्लिअर दिसतात. आणि हे जे आता दोन्ही क्रोमॅटिड जवळ आले होते हे आता दूर दूर चाललेले आहे. त्याला काय म्हणतो आपण? डिसायनॅप्सिस. पुन्हा पहा, कायझमॅटा फॉर्म्ड इन पॅकेटिन आर व्हेरी क्लिअर इन डिप्लोटिन ड्यू टू बिगिनिंग ऑफ रिपल्शन ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. या 2 क्रोमोझोम्सला काय म्हणतो आपण? होमोलोगस क्रोमोझोम. आता हे होमोलोगस क्रोमोझोम्स काय झाले? दूर चालले, रिपेल होऊन. Another phase it is called as the dikinesis. In this phase, chiasmata move along the length of the chromosome from the centromere towards the end of the chromosome. किंवा हे जे chiasmata तयार झाले हे आता दूर 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 चालले, आता कारण क्रोमोझोम्स काय व्हायचंय? सेपरेट व्हायचंय. So in this phase, chiasmata move along the length of the chromosome from the centromere towards the end of the chromosome.
द डिस्प्लेसमेंट ऑफ कायझमॅटा इज कॉल्ड ॲज अ टर्मिनलायझेशन. आता हे जे पर्टिक्युलर कायझमॅटा आहे हे डिस्प्लेस होऊन राहिले. हा क्रोमोझोम एक, हा क्रोमोझोम दुसरा, हे आता दूर जात असतील तर कायझमॅटा आता डिस्प्लेस होईल. अँड दॅट डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर कायझमॅटा इट इज कॉल्ड ॲज टर्मिनलायझेशन. The nucleolus disappear and the nuclear membrane also begin to disappear. की आता या पर्टिक्युलर सेल मधल्या या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस होता तो डिसअपियर व्हायला लागलाय. न्यूक्लिअर एनव्हलप जी आता हे दिसून राहिली ती पण आता डिजनरेट व्हायच्या वेवर आहे. स्पिंडल फायबर स्टार्ट टू फॉर्म इन द सायटोप्लाझम. की हे जे पर्टिक्युलर सेंट्रिओल्स आहे हे आता स्पिंडल फायबर फॉर्म करेल कारण पुढच्या स्टेप मध्ये जायचं आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज डिप्लोटिन, द अनदर इट इज कॉल्ड ॲज डायकायनेसिस. म्हणजे तुमचं एक लक्ष असेल की प्रोफेज 1 मध्ये 5 स्टेजेस होत्या. लेप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस. लेप्टोटिन मध्ये क्रोमोझोम्स पेअर झाले होते. झायगोटिन मध्ये अजून पेअर झाले होते, कॉम्पॅक्ट पेअरिंग झालं होतं, सायनॅप्सिस झालं होतं. म्हणजे दोन क्रोमोझोम्स, होमोलोगस क्रोमोझोम्स फार जवळ आले होते. पॅकेटिंग मध्ये काय झालं होतं की एक सेगमेंट एका क्रोमोझोमचा दुसऱ्या म्हणजे एक सेगमेंट एका क्रोमॅटिडचा दुसऱ्या क्रोमॅटिड सोबत त्याच होमोलोगस क्रोमोझोमचा एक्सचेंज झाला होता. त्याला काय म्हटलं होतं? क्रॉसिंग ओव्हर. डिप्लोटिन मध्ये काय झालं, एकदा क्रॉसिंग झाल्यानंतर आता हे दोन क्रोमोझोम सेपरेट करायचे तर ते सेपरेशन फक्त इथे डिप्लोटिन मध्ये स्टार्ट झालं. डायकायनेसिस मध्ये ते सेपरेशन कम्प्लीट. ओके, so this is called as a diplotin, then other it is called as a dikinesis. आता डिप्लोटिन डायकायनेसिस इज द एंड ऑफ प्रोफेज 1. आपलं काय सुरू आहे? मियोसिस 1. मियोसिस 1 मध्ये फेजेस कोणत्या? प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टिलोफेज 1. याच्यापैकी प्रोफेज 1 मध्ये लास्टला जर आलो असेल तर आपण इथे आलो, दॅट इज कॉल्ड ॲज द डायकायनेसिस. आता प्रोफेज 1 इथे कंप्लीट झाली असेल तर स्टार्ट होईल मेटाफेज 1. आता हेच क्रोमोझोम्स पहा आता इथे कसे दिसतात. मेटाफेज 1. इन दिस फेज स्पिंडल फॉर्मेशन इज कंप्लीटेड. पहा सेंट्रिओल्स पासून स्पिंडल फायबर्स तयार झालेले. क्रोमोझोम्स बिकम शॉर्ट अँड कंडेन्स अँड अरेंज ॲट द इक्वेटर. हे पहा क्रोमोझोम्स आता इक्वेटरला अरेंज झालेले आहे. यांना म्हणतो पोल्स आणि यांना म्हणतो आपण इक्वेटर्स. क्रोमोझोम्स बिकम शॉर्ट अँड कंडेन्स अँड अरेंज्ड ॲट इक्वेटर अँड क्रोमोझोम्स आर नाउ रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. आता हे जे क्रोमोझोम्स आहे या क्रोमोझोमची ही आणि ही म्हणजे एक पॅटर्नल एक मॅटर्नल होतं ना, एक्सचेंज झाल्यानंतर आता हे रिकॉम्बिनेशन क्रोमोझोम्स आहे. तर आता हे सेपरेट होण्याच्या वेवर आहे. अँड क्रोमोझोम्स आर नाउ रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. म्हणजे हा क्रोमोझोम आता इकडे जाईल, हा क्रोमोझोम इकडे जाईल, हा क्रोमोझोम इथे जाईल, हा क्रोमोझोम इथे जाईल, पण गेला नाही. ते आता इक्वेटरला अरेंज असेल तर दॅट इज नाउ कॉल्ड एज मेटाफेज 1. अनदर इट इज कॉल्ड एज एनाफेज 1. In this, the homologous chromosomes are pulled away from each other and carried to opposite poles by spindle apparatus. म्हणजे इनडायरेक्टली या अनाफेज मध्ये काय होईल? आता ही अनाफेज तुम्हाला इथे दिसेल. म्हणजे या डायग्राम मध्ये आणि या डायग्राम मध्ये फरक पहा की हे क्रोमोझोम जर असेल तर पहा इक्वेटरला अरेंज आहे. आता हे क्रोमोझोम जर असेल तर पहा आता या पर्टिक्युलर पोलला मूव्ह होऊन राहिले. या हे क्रोमोझोम्स असेल तर या पोलला मूव्ह होते. पोल्सला जर क्रोमोझोम्स मूव्ह व्हायला सुरुवात झाली असेल, सुरुवात, दॅट इज कॉल्ड एज अनाफेज. So in this, homologous chromosomes are pulled away from each other and carried to opposite poles by spindle apparatus. हे जे apparatus आता इथे दिसून राहिलं याला काय म्हणतो आपण? स्पिंडल apparatus. दिस इज कॉल्ड एज अ डिसजंक्शन. की ह्या क्रोमोझोमच्या सेपरेशनला काय म्हणतो आपण? डिसजंक्शन. द टू सिस्टर क्रोमॅटिड्स डू नॉट सेपरेट इन मियोसिस 1. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, या दोन क्रोमॅटिडला काय म्हणतो आपण? सिस्टर. या दोन क्रोमॅटिडला काय म्हणतो आपण? सिस्टर. पण ही क्रोमॅटिड आणि ही क्रोमॅटिड कशी असेल तर नॉन सिस्टर. म्हणजे काय म्हटलेलं आहे? द टू सिस्टर क्रोमॅटिड्स डू नॉट सेपरेट इन मियोसिस 1. हे जे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहे हे या पर्टिक्युलर मियोसिस 1 मध्ये सेपरेट होत नाही. सेपरेशन ऑफ द टेट्राड इंटू डायड इज नोन ॲज द डिसजंक्शन. त्या डिसजंक्शनचं पुन्हा हे दुसरं मिनिंग आहे. काय? सेपरेशन ऑफ द टेट्राड इंटू डायड इज नोन ॲज डिसजंक्शन. हे काय आहे? टेट्राड आहे. पण हे काय आहे? डायड आहे. हे काय आहे? डायड आहे. दोन डायड मिळून इथे याला काय म्हटलं होतं आपण? टेट्राड. पण हे जर टेट्राड सेपरेट होऊन दोन डायड तयार होत असेल तर दॅट इज नाउ कॉल्ड एज डिसजंक्शन. In this phase, instead of chromatid, chromosomes with two chromatids is pulled towards opposite poles. Hence, chromosome number is reduced to half. म्हणजे ओरिजिनल सेल मध्ये क्रोमोझोमचा नंबर पहा किती होता? 4. आता इथे या पर्टिक्युलर साइडला हे किती क्रोमोझोम चाललेले आहे? 2. याही साइडला किती क्रोमोझोम चाललेले आहे? 2. हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे. एका क्रोमोझोम मध्ये दोन क्रोमॅटिड आहे. म्हणजे हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे.
सगळ्यात पहिल्यांदाच्या सेलमध्ये टोटल क्रोमोझोम्स 2 पॅटर्नल होते, 2 मॅटर्नल होते, टोटल क्रोमोझोम 4 होते. पण आता या साईडला किती क्रोमोझोम्स आलेले आहेत? 2. या साईडला किती क्रोमोझोम्स आलेले आहेत? 2. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर काय झाला? रिड्यूस टू हाफ. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मियोसिस. परत पहा, इन दिस फेज instead of chromatid, chromosomes with 2 chromatids is pulled towards opposite poles. की या पर्टिक्युलर अनाफेज मध्ये मियोसिस 1 मध्ये पूर्णच्या पूर्ण क्रोमोझोमच मूव्ह होतो, क्रोमॅटिड नाही. हेन्स दिस पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मियोसिस. त्याच्यानंतर अजून एक फेज आहे, दॅट इज कॉल्ड एज अ टिलोफेज. ही आहे अनाफेज आणि याच्यानंतर आहे टिलोफेज. काय झालं की हे जे पर्टिक्युलर क्रोमोझोम्स आता या पर्टिक्युलर पोलला गेले, हे जे क्रोमोझोम्स या पोलला गेले, आता काय होईल की या पर्टिक्युलर क्रोमोझोम्स वर न्यूक्लिअर एन्व्हलप, याही क्रोमोझोम्स वर न्यूक्लिअर एन्व्हलप तयार होईल, न्यूक्लिओलस तयार होईल, स्पिंडल फायबर्स डिजनरेट होईल. दॅट स्टेप इट इज कॉल्ड एज अ टिलोफेज 1. बघा, इन दिस क्रोमोझोम्स रीच टू द पोल्स, की हे क्रोमोझोम्स आता पूर्ण एका पोलला चालले जाईल अँड बिकम थिन अँड इलॉंगेटेड. हे पर्टिक्युलर क्रोमोझोम्स आता इकडे थिन होईल, इलॉंगेट होईल. स्पिंडल फायबर्स डिसअपियर. आता हे जे स्पिंडल फायबर्स दिसत आहे, हे स्पिंडल फायबर्स डिसअपियर होईल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर्स. इथे पहा, आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसत नाही आहे, ही सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्या आतमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता तयार होईल. स्पिंडल फायबर्स डिसअपियर्स, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर्स, न्यूक्लिओलस रिअपियर्स. हा पण न्यूक्लिओलस पण रिअपियर झालेला आहे. दज 2 अनआयडेंटिकल डॉटर न्यूक्लियर फॉर्म. की आता हे 2 न्यूक्लियर तयार झाले, पण या दोन्ही न्यूक्लियरमध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ आहे, पण क्रोमोझोम सारखे नाही आहे. That's why thus finally the 2 unidentical 2 nuclei are formed. This particular stage it is called as telophase. म्हणजे आता काय झालं की एका सेल मधला जो न्यूक्लियस होता तो 2 न्यूक्लियस मध्ये डिव्हाइड झाला. क्रोमोझोम्स 4 होते, तर इथे आता क्रोमोझोम्स किती दिसून राहिले? 2. इथे क्रोमोझोम्स किती दिसून राहिले? 2. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर काय झाला? हाफ झाला, रिड्यूस टू हाफ झाला. दॅट्स दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मियोसिस. म्हणजे आता काय झालं की प्रोफेज 1, मेटाफेज 1, अनाफेज 1, टिलोफेज 1 मध्ये न्यूक्लियस डिवाइड झाला. आता काय डिवाइड करावं लागेल? सेल सायटोप्लाझम डिवाइड करावं लागेल, अँड दॅट इज कॉल्ड एज अ सायटोकायनेसिस. दिस इज कॉल्ड एज अ सायटोकायनेसिस. दिस इज कॉल्ड एज सायटोकायनेसिस 1. ठीक आहे. मियोसिस आपण काय म्हटलं होतं की मियोसिस इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट, दॅट इज मियोसिस 1 अँड मियोसिस 2. आता आपलं काय सुरू आहे? मियोसिस 1 मधलं लास्ट पार्ट, दॅट इज कॉल्ड एज सायटोकायनेसिस. After karyokinesis, cytokinesis occurs and 2 haploid cells are formed. एकदा न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं असेल तर ऑटोमॅटिकली हा पर्टिक्युलर सेल असेल तर आता कॉन्स्ट्रिक्ट होईल. अॅनिमल सेल असेल तर कॉन्स्ट्रिक्ट झाल्यानंतर नॅचरली ऑटोमॅटिकली 2 सायटोप्लाझम डिवाइड होईल, 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होईल. आता हे जे 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाले, इनडायरेक्टली क्रोमोझोमचा नंबर काय झाला? रिड्यूस झाला. पण आता झालं काय आतापर्यंत की एका सेल पासून 2च सेल्स तयार झाले. ओरिजिनल सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर डिप्लॉइड होता, म्हणजे इनडायरेक्टली सगळे क्रोमोझोम्स कसे होते? पेअर्ड होते. आता या नवीन तयार झालेल्या सेल्समध्ये, डॉटर सेल्समध्ये क्रोमोझोम्स कसे आहे? अनपेअर्ड आहे. हा ना. हा क्रोमोझोम या क्रोमोझोम पेअर सोबत पेअर होऊ शकत नाही, हा क्रोमोझोम या क्रोमोझोम सोबत पेअर होऊ शकत नाही, कारण ते आयडेंटिकल नाही. मग असं जर असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर नवीन तयार झालेल्या सेल्सला काय म्हणू आपण? हॅप्लॉइड सेल्स. सो इन मियोसिस from one diploid cell there is formation of 2 haploid cells. This is called as meiosis 1. म्हणजे मियोसिस 1 मध्ये एका सेल पासून 2 सेल्स तयार झाले, पण मियोसिस नाही संपलं. आता हे जे 2 सेल्स आहेत हे आता मियोसिस 2 मध्ये जाईल. हे जे नवीन तयार झालेले 2 सेल्स आहे हे आता मियोसिस 2 मध्ये जाईल, आणि मियोसिस 2 मध्ये गेल्यानंतर या 2 सेल्स पासून टोटल 4 सेल्स तयार होईल, तेव्हा मियोसिस पूर्ण होईल. सो दिस इज कॉल्ड एज मियोसिस 1. आता आपण स्टार्ट करू मियोसिस 2. द सेकंड पार्ट इन मियोसिस इज मियोसिस 2. ॲक्च्युली काय होतं, मियोसिसमध्ये 2 पार्ट, एक मियोसिस 1 आणि दुसरं मियोसिस 2. मियोसिस 1 मध्ये आतापर्यंत काय झालं होतं की एक सेल 2 सेलमध्ये डिवाइड झाला, क्रोमोझोमचा नंबर पॅरेंटल सेलपेक्षा नवीन 2 सेल्समध्ये हाफ झाला. म्हणजे इनडायरेक्टली पहिल्या पॅरेंटल सेलमध्ये जर मी एक्झाम्पल असेल आणि तिथे त्या पर्टिक्युलर सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 असेल, तर पहिल्या मियोसिसमध्ये, मियोसिस 1 मध्ये नवीन तयार झालेल्या दोन्ही सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आला? 23. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर काय झाला? हा. पण मियोसिसमध्ये होत काय असते? एकापासून 2 आणि 2 पासून टोटल 4. ठीक आहे. मग आतापर्यंत आपण आलो मियोसिस 1 मध्ये.
काय झालं होतं की एका सेल पासून किती सेल्स तयार झाले, 2. क्रोमोझोमचा नंबर काय झाला, हाफ. आता आपल्याला सेकंड पार्ट मध्ये जायचं, दॅट इज कॉल्ड ॲज मिओसिस 2. ठीक आहे. इन दिस 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म इन मिओसिस 1 डिवाइड फर्दर टू फॉर्म 4 हॅप्लॉइड सेल्स. की मिओसिस 1 मध्ये जे 2 तयार झाले होते ते आता डिवाइड होईल, टोटल किती तयार होईल तर 4. The daughter cells formed in meiosis 2 are similar, hence meiosis 2 is called as a homotypic division. meiosis 1 मध्ये काय होतं, एका डिप्लॉइड सेल पासून 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाले होते, म्हणजे ते सेम नव्हते, पॅरेंटल आणि डॉटर सेल, म्हणून त्याला काय म्हटलं होतं, हेटेरोटिपिक डिव्हिजन. पण मिओसिस 2 मध्ये काय होईल आता, की जे 2 सेल्स मिओसिस 1 मध्ये फॉर्म झालेले आहेत त्याच्यापासून जे 4 सेल्स तयार होईल ते सगळे सारखे राहतील, म्हणजे इनडायरेक्टली ते पॅरेंटल सेल सारखे राहतील, म्हणून याला कोणतं डिव्हिजन म्हणतो आपण, होमोटिपिक डिव्हिजन. Meiosis 2 consists of following phases, that is prophase 2, metaphase 2, anaphase 2, telophase 2 and cytokinesis 2. त्याच्यापैकी पहिला पार्ट आहे, that is called as prophase 2. In these chromosomes are distinct with 2 chromatids. या पर्टिक्युलर प्रोफेज 2 मध्ये आता हे क्रोमोझोम्स पहा तुम्हाला 2-2 क्रोमॅटिड सहित दिसून राहिले. Centriole in this phase divides into 2 and migrate to the poles. आता हे जे सेंट्रिओल दिसून राहिले हे एक होते, ते डिवाइड झाले, 2 तयार झाले, 2 तयार होऊन आपापल्या पोल्सला चालले गेले. याही सेल मध्ये पहा आता आपापल्या पोल्सला गेले आहेत. So centrioles in this phase divides into 2 and migrate to the poles and start formation of spindle. या centrioles नी पहा स्पिंडल फॉर्मेशन पण स्टार्ट केलेलं आहे. The nuclear membrane and the nucleolus disappear. आता इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असायला पाहिजे होतं, ते डिसअपियर झालेलं आहे, न्यूक्लिओलस पण डिसअपियर झालेलं आहे. सो दिस इज कॉल्ड एज प्रोफेज 2. त्याच्यानंतर आहे मेटाफेज 2, अनाफेज 2, टिलोफेज 2 अँड सायटोकायनेसिस 2. या सगळ्या डायग्राम्स एका वेळेस काढलेल्या इथे बघा. मेटाफेज 2. In this, chromosomes get arranged at equator. The centromere of each chromosome divides and some spindle fibers attach to the centromere. काय म्हटलेलं आहे की या पर्टिक्युलर मेटाफेज 2 मध्ये, आता ही प्रोफेज 2 आहे, याच्यानंतर ही मेटाफेज 2 होत असेल तर या डायग्राम मध्ये आणि या डायग्राम मध्ये फरक पहा की हे जे पर्टिक्युलर क्रोमोझोम्स आहे हे या पर्टिक्युलर सेल मध्ये स्कॅटर्ड आहे, ते आता कुठे आलेलं आहे, इक्वेटरला आलेलं आहे. यांना काय म्हणतो, पोल्स. यांना काय म्हणतो आपण, पोल्स. पण हे आता कुठे अरेंज झालेलं आहे, इक्वेटरला. ठीक आहे. त्याच्यानंतर अनाफेज 2. In these separated chromatids become daughter chromosomes and move to the opposite poles due to contraction of spindle fibers. या डायग्राम मध्ये दिसेल की हा जो पर्टिक्युलर सेंट्रोमियर आहे हा आता स्प्लिट झाला, सेंट्रोमियर स्प्लिट झाला, सेंट्रोमियर स्प्लिट झाला, सेंट्रोमियर स्प्लिट झाला. सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे ही क्रोमॅटिड इकडे, ही क्रोमॅटिड इकडे, ही क्रोमॅटिड इकडे, ही क्रोमॅटिड इकडे, असंच ही क्रोमॅटिड या बाजूला, ही क्रोमॅटिड या बाजूला, ही क्रोमॅटिड या बाजूला, ही क्रोमॅटिड या बाजूला. पहा आता इथे सगळं तुम्हाला इथे दिसते. अशी जर मूव्ह होत असेल तर दॅट पर्टिक्युलर फेज इट इज कॉल्ड एज अनाफेज 2. टिलोफेज 2 पहा. इन दिस डॉटर क्रोमोसोम्स अनकॉइल, the nuclear membrane reappears and covers each group of chromosomes and nucleolus reappears. आता ही आहे टिलोफेज. हे जे डॉटर क्रोमोझोम्स आहे, डॉटर क्रोमोझोम्स आहे, डॉटर क्रोमोझोम्स आहे, डॉटर क्रोमोझोम्स आहे, हे डॉटर क्रोमोझोम्स अनकॉइल होईल, हे अनकॉइल होईल, हे अनकॉइल होईल आणि हे अनकॉइल होईल. म्हणजे सरळ या टिलोफेज मध्ये हा पर्टिक्युलर सेल असेल किंवा हा सेल असेल तर सेल मधला न्यूक्लिअर एनव्हलप रिअपिअर झाल्यामुळे ते न्यूक्लियस 2 काय होईल, तयार होईल. म्हणजे एका सेल पासून 2 न्यूक्लियस, याही सेल पासून 2 न्यूक्लियस, असे किती न्यूक्लिया तयार होईल, 4. So division of this particular nucleus or nuclei, it takes place in this particular 4 steps. They are the prophase 2, metaphase 2, anaphase 2, telophase 2. फक्त कोण डिवाइड झाला, न्यूक्लियस डिवाइड झाला. आता केअरफुली ऑब्झर्व करा, जिथून आपण मिओसिस 1 स्टार्ट केलं तिथली जर प्रोफेज 1 ची डायग्राम पाहत असाल तुम्ही किंवा सगळ्यात पहिल्यांदा लेप्टोटिनची डायग्राम पाहत असेल तर तिथे पहा 4 क्रोमोझोम दाखवलेले आहेत, 2 पॅटर्नल 2 मॅटर्नल. आता या सेल मध्ये पहा क्रोमोझोम्स फक्त 2 आहे. कोणत्याही सेल मध्ये पहा क्रोमोझोमचा नंबर किती आहे, 2 आहे. म्हणजे इनडायरेक्टली ओरिजिनल सेल मध्ये क्रोमोझोमचा नंबर किती होता, 4. पण आता नवीन तयार झालेल्या कोणत्याही सेल मध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आहे, 2. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर 4 पासून 2 पर्यंत आला, म्हणजे रिड्यूस टू हाफ. दॅट्स व्हाय दिस पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मिओसिस. म्हणजे आतापर्यंत काय झालं, न्यूक्लिअर डिव्हिजन झालं. आता कशाचं डिव्हिजन होईल, सायटोप्लाझमचं. दॅट इज नाव कॉल्ड एज अ सायटोकायनेसिस 2. बघा
इट ऑकर्स आफ्टर द न्यूक्लियर डिव्हिजन. हा न्यूक्लियर डिव्हिजन टेलोफेज 2 मध्ये कंप्लीट झालेला आहे. इन दिस 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम ईच हॅप्लॉइड सेल. की एका हॅप्लॉइड सेल पासून किती सेल्स तयार होऊन राहिले आहेत, तर 2 तयार होऊन राहिलेले आहेत. हा एक सेल आहे, हे 2 तयार होतात आहे. हा एक सेल आहे, हे 2 तयार होतात आहे. ही टेलोफेज आहे, इथे फक्त न्यूक्लियर डिव्हिजन झालेलं आहे. हे सायटोकायनेसिस आहे, इथे पूर्ण सेलचं डिव्हिजन झालेलं आहे. Thus, in all 4 haploid daughter cells are formed. टोटल किती सेल्स तयार होतील? 4. यांना आपण हॅप्लॉइड का म्हणतो? कारण पहिला जो पॅरेंटल सेल होता जिथून आपण मियोसिस 1 स्टार्ट केलं तिथे क्रोमोझोमचा नंबर 4 होता. म्हणजे प्रत्येक 2 क्रोमोझोम्स कसे होते? पेअर्ड होते. आता इथे हे दोन्ही क्रोमोझोम्स कसे अनपेअर्ड आहे. हे 2 क्रोमोझोम सारखे नाही. सारख्या क्रोमोझोमला आपण होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. हा क्रोमोझोम वेगळा आहे, हा क्रोमोझोम वेगळा आहे. म्हणजे इनडायरेक्टली या 2 क्रोमोझोम्सला पेअर व्हायचं असेल तर ते पेअर होऊ शकत नाही. म्हणजे क्रोमोझोम्स कसे अनपेअर्ड आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मियोसिस 1च्या पहिल्या सेलमध्ये टोटल क्रोमोझोम 46 असेल, तर आता या प्रत्येक 4ही सेल्समध्ये इथे क्रोमोझोमचा नंबर किती राहील? 23, 23, 23, 23. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर काय झाला? रिड्यूस टू हाफ. That's why this particular division it is called as meiosis. So thus in all 4 haploid daughter cells are formed. These cells further develop into gametes. की हे जे सेल्स आहे आता हे पुढे जाऊन कशामध्ये डेव्हलप होईल? तर गॅमेट्स मध्ये. सो दिस इज कॉल्ड एज meiosis. So meiosis thus finally it is divided into 2 phases, the meiosis 1 and meiosis 2. In meiosis 1 there is formation of 2 haploid cells from 1 diploid cell, and in meiosis 2 there is formation of 4 haploid cells from 2 haploid cells. So in all 4 haploid cells are formed from 1 diploid cell. This particular division it is called as meiosis. मी सोपं बोलतो की एका डिप्लॉइड सेल पासून पहिल्यांदा 2 तयार होत असेल हॅप्लॉइड, तर हे आहे मियोसिस 1. आणि या 2 हॅप्लॉइड पासून टोटल 4 हॅप्लॉइड तयार होत असेल तर हे आहे मियोसिस 2. म्हणजे एका पूर्ण डिप्लॉइड सेल पासून 4 जर हॅप्लॉइड तयार होत असेल तर या पूर्ण प्रोसेसला म्हणतो आपण मियोसिस. मग याचं सिग्निफिकन्स काय? सिग्निफिकन्स बघा इम्पॉर्टंट. नंबर 1, इट प्रोड्युसेस द गमिट्स. की या मियोसिसनी हे जे 4 तयार केले हे 4 पुढे कशामध्ये डेव्हलप होणार आहे? गमिट्स. सेकंड, कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ गिवन स्पीसीज इज मेंटेन बाय मियोसिस. करेक्ट आहे. कारण मियोसिस जर झालं नाही तर कॉन्स्टंट नंबर त्या स्पीसीजमध्ये मेंटेन होणार नाही. जसं माझ्या मदरनी फिमेल गमिट तयार केला, फादरनी मेल गमिट तयार केला. फिमेल गमिटकडे 23 क्रोमोझोम्स होते, मेल गमिटकडे पण 23 क्रोमोझोम्स होते. म्हणून माझ्याकडे मी मेल आणि फिमेल गमिटचा जर प्रॉडक्ट असेल आहे तर इनडायरेक्टली माझ्या बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये आता क्रोमोझोमचा नंबर किती असायला पाहिजे? 46. माझ्या आईच्या पण बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आहे? 46. फादरच्या पण बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आहे? 46. म्हणजे फादर मदरकडे जो क्रोमोझोम नंबर आहे तोच क्रोमोझोम नंबर माझ्याकडे मेंटेन व्हायचा असेल तर ही प्रोसेस झालीच पाहिजे. दॅट डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मियोसिस. Third, because of crossing over exchange of genetic material takes place which leads to the process of variation. की या मियोसिस मध्ये तुमचं लक्ष असेल तर पॅकेटिंग मध्ये पहा क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे. क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे क्रोमोझोम जसेच्या तसे नवीन सेल्स मध्ये नाही गेले, ते क्रॉस होऊन गेले. क्रॉस होऊन गेल्यामुळे गमिट्स वेगवेगळ्या प्रकारचे तयार झाले. वेगवेगळ्या प्रकारचे गमिट्स तयार झाले म्हणून माझ्याकडे काय आलं? व्हेरिएशन आलं. ओके. व्हेरिएशन लीड्स टू द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. की हे व्हेरिएशन आहे म्हणून या अर्थवर सगळे ऑर्गॅनिझम्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दिसत आहेत. And this leads to the process. That process does it is called as evolution. So this is the part. That part it is called as meiosis. म्हणजे या चॅप्टर मध्ये किती डिव्हिजन्स होते? 3 डिव्हिजन्स. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज अमायटोसिस. लोअर ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसरं डिव्हिजन मायटोसिस. हे लोअर हायर ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टरिस्टिक आहे. फक्त मायटोसिस मध्ये एक सेल 2 सेल मध्ये डिवाइड होतो, क्रोमोझोमचा नंबर सेम राहतो. तिसरं मियोसिस, एक सेल टोटल 4 सेल्स मध्ये डिवाइड होतो, पण 4ही सेल्स मध्ये क्रोमोझोमचा नंबर पॅरेंटल सेल पेक्षा हाफ असतो. So one is called as amitosis, another it is called as mitosis, another it is called as meiosis. So this is called as cell division.